अजितदादांचा नवा वादा, पिंक ई रिक्षा आणि लाडकी बहीणमध्ये जावेच्या समावेशाचा संकेत। नक्की काय आहे योजना? लाडकी बहीण योजनेच्या प्रचार आणि प्रसारासाठी पारनेरमध्ये आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महिलांना पिंक रिक्षाची ई रिक्षा देण्याची घोषणा केली। पहिल्या टप्प्यात राज्यातील प्रमुख 17 शहरात ही योजना असेल आणि टप्प्याटप्प्याने जिल्ह्याचे नियोजन विकास मंडळाद्वारे राज्यातील सर्व शहरांमध्ये राबवण्याचा प्रयत्न राहील, अशी ग्वाहीही अजित पवार यांनी दिली। दरम्यान लाडकी बहीण योजनेत एकत्रित कुटुंबातील जावेचा समावेश करण्याबाबत तर उपमुख्यमंत्री पवारांनी यंदाच्या राज्याच्या अंदाजपत्रकात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली। तिचा प्रचार व प्रसाराची सुरुवात त्यांनी सोमवारपासून पारनेर पासून केली। यावेळीच कृषी मंत्री धनंजय मुंडे व महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे उपस्थित होते। यावेळी पवारांनी मीनाश्री कटोळकर, ऐश्वर्या बोल्डे, संगीता विश्वासराव, हिराबाई कुंजळेकर या महिलांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली। योजनेत महिला व तिची नणंद वा घरातील मुलगी अशा 2 मुलांचा समावेश आहे। मात्र एकत्रित कुटुंबात जाऊबाई असल्याने 2 महिलांना लाभ मिळण्यास अडचण होते, अशी तक्रार एका महिलेने केल्यावर योजना अशी वाढवतच राहिलो तर तिला अंत राहणार नाही, पण भविष्यात जावेच्या समावेशाचा विचार करू, अशी ग्वाही पवारांनी दिली। विशेष म्हणजे घरात 2 जावा असतील तर त्यांनी 2 रेशन कार्ड करा व दोघींनी लाभ घ्या, असा सल्लाही अजित पवार यांनी दिला। दरम्यान अजित पवार यांनी एक वादा केला की महिलांच्या योजना बंद होऊ देणार नाहीत, असे संकेत सुद्धा अजित पवार यांनी दिले। महिलांसाठी पिंक गुलाबी रंगाची ई रिक्षा दिली जाणार आहे। तिला पेट्रोल डिझेलचा खर्च नाही, घरातील 3 प्लग वरती चार्जिंग होईल। 3.5 लाखाच्या या रिक्षासाठी 1,05,000 डाऊन पेमेंट असेल। यातील 10% म्हणजेच 35,000 संबंधित महिलेला भरावे लागतील, राहिलेले 70,000 सरकार भरेल। उर्वरित 2.5 लाखाच्या कर्जाला सरकार हमी देईल। 6,250 रुपयाचा मासिक हप्ता संबंधित महिलेला प्रवासी सेवेतील उत्पन्नातून भरावा लागेल। सुरुवातीला मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव अशा मोठ्या 17 शहरातून ही योजना असेल, पण जिल्हा नियोजन मंडळाने पुढाकार घेऊन तालुकानिहाय लोकसंख्या व प्रवासी संख्या पाहून ही योजना राबवण्यास मुभा देण्यात आली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले। तर या योजनेवर तुमचं काय मत नक्की कमेंट करा। जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिलाच असेल तर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर दाबा। जय महाराष्ट्र।